साई भक्तांवर काळाचा घाला, 2 ठार 9 जखमी. यवतमाळहून शिर्डीला जाणाऱ्या क्रुझर गाडीचे सिंदखेड राजाजवळ टायर फुटले. जखमींवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू. यवतमाळहून शिर्डीला देवदर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांच्या क्रुझर गाडीचे बुलढाण्यातील सिंदखेड राजाजवळ टायर फुटल्यानं झालेल्या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार झाले, तर अन्य 10 जण जखमी झालेत. जखमींवर जालन्यातील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. यवतमाळहून शिर्डीकडे देवदर्शनाला जाण्यासाठी 12 ते 15 जण क्रुझर गाडीनं निघाले होते. दरम्यान जालन्यापासून जवळच असलेल्या सिंदखेड राजा हद्दीतील समृद्धी महामार्गावर भरधाव क्रुझर गाडीचे आज शनिवारी पहाटे टायर फुटल्यानं क्रुझरने 2 ते 4 पलट्या घेतल्या. अपघातात क्रुझरमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून 9 ते 10 भक्त जखमी झालेत. जखमींवर सध्या जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टर कैलास चौधरी यांनी म्हटलंय. सर, मला काय सांगा, जालना बुलढाणा हद्दीमध्ये ॲक्सिडेंट झालेला आहे. जे रुग्ण आहेत त्यांना जालना रेफर केलेलं आहे. काय सांगणार, काय माहिती? अच्छा, आमच्याकडे 9 रुग्ण आले. त्यापैकी 2-3 जण सिरियस आहे. त्याच्यातला एक मुलगा 9-10 वर्षाचा असेल. त्याचा पाय पूर्ण चुरा झालेला आहे, नसा वगैरे पूर्ण बंद पडलेला आहे. तर त्याला पुढच्या उपचारासाठी आपण संभाजीनगर वैद्यकीय महाविद्यालयाला पाठवतोय. कशी तब्येत आहे रुग्णांची आणि कसा ॲक्सिडेंट झाला माहिती? हा सांगितल्यानुसार, म्हणजे सोबतचे जे लोक सोबत आलेले होते त्यांनी सांगितल्यानुसार एक 4 चाकीचं टायर फुटलं आणि गाडी 3-4 पलट्या मारल्या आणि ऑन द स्पॉट 2 जण मृत्यू झाले तिथे. आपल्याकडे किती आले सर? 9 आले. 12-13 लोक होते असं सांगतात सोबतचे लोक. सर, काय नाव आपलं? डॉक्टर कैलास चौधरी.